तर नमस्कार बांधवांनो, तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करू नका किंवा सबस्क्राइब सुद्धा काही करू नका, पण हा व्हिडिओ प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत शेअर करा। कारण जर हा व्हिडिओ शेअर केला नाही तर अनेक मराठा बांधवांचं नुकसान होऊ शकतं, अनेक मराठा बांधवांची आर्थिक लूट होऊ शकते, लाखो रुपयांची सुद्धा लूट होऊ शकते। कारण ती कशी ते आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून मराठा आरक्षणाची ही चळवळ सुरू झाली त्यानंतर सर्वात मोठी प्रसिद्धीला ही एका वर्षापासून आले। म्हणजे जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषण केलं तेव्हापासून ते आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं। त्यानंतर जरांगे पाटलांच्या जे काय अपडेट्स असतील, जरांगे पाटलांचे दौरे असतील, ह्या सर्व बाबतीत माहिती ही प्रत्येक मराठा बांधवापर्यंत पोहोचावी ह्यासाठी अनेक गावागावामध्ये अनेक व्हॉट्सॲप ग्रुप केलेले आहेत। मराठा आरक्षण म्हणून असे अनेक ग्रुप तयार केले आहेत। तर त्याच्यावरती अनेक लोक पोस्टही पाठवत असतात, अनेक व्हिडिओज त्यावरती पाठवत असतात। पण हे पाठवत असताना त्याच्या ह्या आंदोलनाचा आणि त्या ग्रुपचा काही हॅकर्स लोक खूप मोठा फायदा घेत आहेत। तर ते कशा प्रकारे घेत आहेत की ते आपल्या ग्रुपवरती एक लिंक पाठवत आहेत आणि एक मेसेज पाठवत आहेत। तर ते काय मेसेज पाठवत आहेत की जरांगे पाटलांचं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अशा नावाचं नवीन ॲप लॉन्च झाले आहे आणि ते ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली लिंकवरती टच करा, अशा प्रकारचा मेसेज हा प्रत्येक ग्रुपवरती हॅकर लोक पाठवत आहेत। तर हॅकर लोक हे पाठवल्यानंतर काय होतं की आपण ज्यावेळी ते डाउनलोड करतो त्यानंतर आपल्या पूर्ण मोबाईलमध्ये ते व्हायरस घुसतो। ते व्हायरस घुसल्यानंतर आपलं फोनपे असो, गुगल पे असो, पेटीएम असो, कोणतंही असो त्या ठिकाणी डायरेक्ट हॅक होते। आणि हॅक झाल्यानंतर काय होतं की आपल्या बँक अकाउंटमधून डायरेक्ट पैसे हळूहळू कटत आहेत आणि ते कटल्यानंतर आपल्याला लवकर मिळायला लागत नाही। कारण आपल्याला बँक अकाउंटचे पैसे पडल्यानंतर आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, आला असन बाबा पिकिमो आला असन, असे काही भाग असतात त्यांना लवकर मिळायला लागत नाही आणि पैसे उडाले का गेले हे लवकर कळत नाही। मग त्यावेळेस बँक अकाउंटमध्ये जातात तेव्हा त्यांना कळतं। पण आपण त्यासाठी तुम्हाला काय करतो, तुम्हाला सांगतो सर्वात सोपी आयडिया। कारण ज्यावेळेस समज पैसे तुमचे कटले किंवा आले काही झालं त्यावेळेस काय करायचं की जो मेसेज आला त्याच्यावरती बँक बॅलन्स चेक करायचं आणि त्याच्या वरच्या मेसेजवरती एक बँक बॅलन्स चेक करायचं। म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे का, ते पहिलं किती होतं आणि आता किती होतं हे आपल्याला लगेच लक्षात येईल। मग बँकमधून पैसे कटले का आपले आले तर हे आपल्याला लगेच कळेल। त्याच्यासाठी सर्वांनी सतर्क राहा। कारण कोणत्याही ग्रुपवरती असे मेसेज आल्यानंतर डायरेक्ट त्याला डिलीट करा आणि त्याच्यावरती डाउनलोड करू नका। कारण अद्याप जरांगे पाटलांचं कोणतंही ॲप्लिकेशन हे लॉन्च झालेलं नाही। कारण असं ह्या सांगून, कारण आपण बोळसर असतो, कारण आपल्याला काय वाटतं बाबा आलंय जरांगे पाटलांचं ॲप आलं असेल त्या भावनेत आपण काय करतो डाउनलोड करतो, ते आपल्याला लवकर कळतं नाही। त्याच्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती, बिलकुल अशा गोष्टीपासून सावध राहा। बिलकुल असं कुणीही त्या लिंकवरती टच करू नका किंवा फॉरवर्ड करण्याचा कुणीही प्रयत्न करू नका। त्यानंतर मग ते आपण जर ते नंबर जरी आपण ते हे केलं ना, त्या जे नंबरवरून आपल्याला ते मेसेज आला ते नंबर पाठवल्यानंतर कॉल केल्यानंतर त्या व्यक्तीला डायरेक्ट ते बंद सांगतं। कशामुळे बंद सांगतं, कारण त्या व्यक्तीने दुसऱ्याच्या नावावरती सिम चालू करून ते काय केलेलं असतं की फक्त व्हॉट्सॲप चालू केलेलं असतं त्याच्यावरती आणि त्याच्यावरून ते मेसेज पाठवत असतात। कारण असंच आमच्याही गावात झालं होतं। कारण एका व्यक्तीचं त्यांनी काय केलं, जो व्यक्ती डायरेक्ट SBIची शाखा चालवत होता ना त्याचाच मोबाईल हॅक केला आणि मोबाईल हॅक केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्या मोबाईलमधून प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ती लिंक पाठवली आणि SBI मोड APK असं म्हणून लिंक पाठवली। लोकांना काय वाटलं की आता ह्या SBI चालकाने आपल्याला काहीतरी पाठवलं असं, आपल्या खात्याचं अकाउंटचं काहीतरी असेल। अनेक लोकांनी डाउनलोड केलं, डायरेक्ट त्यांच्या खात्यामधून पैसे उडाले। त्याच्यामुळे असं प्रकार आपल्या मराठा बांधवांशी घडू नये। कारण अशापासून आपण लवकर सावध व्हा। कारण अक्षरशः डायरेक्ट लाखो रुपयांची लूट होऊ शकते। कारण कसं झालं की हे फक्त लोक जरांगे पाटलांच्या नावाचा फायदा घेऊन आपली लाखो रुपयांची लूट करू शकतात। त्याच्यामुळे सावध राहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या मराठा जे आरक्षणाचे अनेक ग्रुप असतील गावागावामध्ये त्या प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा, हे सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा।